हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आपण NCISMने दिलेल्या सिलेबसनुसार आगततंत्र या सब्जेक्टमध्ये आगत योग आलेले आहेत. तर त्याची आपण या व्हिडिओमध्ये थेरापेटिक युटिलिटी आणि त्याचे इन्ग्रेडियंट कसे लक्षात ठेवावे त्याची आपण ट्रिक पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये दुष्यविषारी आगत आहे. तर दुष्यविषारी आगत याची इन्ग्रेडियंट आहेत पिंपळी, धान्यक, जटामांसी, लोद्र, याला, सुवर्चिका, कुटनाटम, नाटम, कुष्ठ, यष्टीमधू, रक्तचंदन आणि गैरिक. आणि याची थेरापेटिक युटिलिटी आहे दुष्यविष, अतिसार, अरोचक, पिपासा, मूर्छा. तर याची ट्रिक अशी आहे. दुष्यविषारी पिंपळावरच्या गैराती धन्याच्या जटा पाहून चंदू मधु लोध्रूला सुवर्चिका आणि कुष्ठ झाला. तर यामध्ये आपण दुष्यविषारी यावरून ही दुष्यविषारी आगत याची ट्रिक आहे अशी लक्षात घेऊ शकतो. पिंपळाच्या यावरून आपण पिंपळी, गैराती यावरून गैरिक आणि धन्याच्या यावरून आपण धान्यक, जटा यावरून आपण जटामांसी, चंदू यावरून रक्तचंदन, मधु यावरून यष्टीमधू, लोद्र यावरून लोद्र, ला यावरून याला आणि सुवर्चिका यावरून सुवर्चिका आणि कुष्ठ यावरून कुष्ठ आणि त्या कुष्ठवरूनच कुटनाटम आणि कुटनाटम म्हणजे नटम येतं म्हणूनच त्याच्यावरून आपण नाटम हे असं लक्षात घेऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या आगत योगांच्या ट्रिक घेऊन येणार आहोत. धन्यवाद.